मी आज माझं यूट्यूब चॅनल सुरू करतोय आणि इंस्टाग्रामवरती नवीन पेज पण सुरू करतोय. मी आज ब्लॉग शूट करतोय, हे कोणालाच आयडिया नाहीये, कोणालाच काय माहित नाही. सगळ्यांना एवढंच माहिती आहे की मी आज काहीतरी सरप्राईज देणार आहे. म्हणजे 2 दिवसापासून मी सगळ्यांना बोललोय की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आय नो ह्यामध्ये सरप्राईज काहीच नाहीये, पण हे दीदीसाठी खूप मोठं सरप्राईज आहे. कारण का आजपर्यंत जेवढे पण 3-4 वर्ष झाले दीदी ब्लॉगिंग करते. तिच्या यूट्यूब म्हणजे तिच्या ब्लॉग्समध्ये मी कायम असा कॅमेरा शाय होऊन साईडला जातो, काहीच बोलत नाही. इवन म्हणजे बोललं तरी बोललो नाही कधी. कारण का असं आहे माझं की मी आजपर्यंत एकतर कॅमेरा शाय होतो, म्हणजे मी अजून पण आहे. मला माहीत नाही मी हा ब्लॉग कसा रेकॉर्ड करतो हिम्मत करून. पण ह्या आधी दीदी मला एवढ्यांदा बोलली आहे, माझे फ्रेंड्स 2-3 वर्ष झालं बोलले मला की पार तू पण करत जा, रील्स टाकत जा, यूट्यूबवरती चॅनल काढ. पण माझं असं होतं की स्वतःत हिंमत नव्हती तेवढी, आणि म्हणजे असं भीती होती एक, आपल्याला जमल नाही जमल. ती जाऊन आत्ता कुठं कॉन्फिडन्स आला, आणि ते असतं ना स्वतःला वाटत नाही तो पण सुरू करू नये, तसं झालं तर माझं. त्यामुळे मी आत्ता एकदम असं फुल प्रिपेअर करून हा ब्लॉग रेकॉर्ड करतोय. खरं तर मी आज त्यासाठी खूप खुश आहे आणि नर्वस पण. आज सुरू करायचा अर्थ असा की आज जॉयचा बर्थडे पण आहे आणि तारीख पण चांगली होती, त्यामुळे आजच सुरू करूयात बोललं. आणि आजचा ब्लॉग असा आहे की मी दीदीला सरप्राईज देणार आहे, मम्मीला सरप्राईज देणार आहे, बाकी फ्रेंड्सला सगळ्यांना सांगणार आहे. त्यांच्यासाठी मला असं वाटतं की हे सरप्रायझिंग राहील. बघूया आता काय होतंय. आय होप ते पण मला सपोर्ट करतात. बघू, लेट्स सी. 12 वाजले आहेत आणि दीदी पण उठली आहे. मम्मीनी मला मागचपासून दोनदा विचारलं आहे की काय सरप्राईज आहे, तर मी काहीच सांगितलं नाही आहे. कारण का समीर पण येतोय, दीदी पण उठत होती, आणि मी मागाशी पण जेव्हा रेकॉर्ड करत होतो बाकीचा ब्लॉग, तेव्हा मम्मीला आणि आजीला मी साईडच्या रूममध्ये बंद केलं होतं. तर आता दीदी म्हणजे ब्रश वगैरे करत असेल, बाहेर आले की आपण सरप्राईज देऊ तिला, आणि समीरला रेकॉर्ड करायला सांगू. काय त्याला पण काय नाही माहिती, म्हणजे काहीतरी 17 तारखेचं सरप्राईज आहे माझं. काय असेल बरं, सरप्राईज अजून आम्हाला माहितच नाही काय आहे. तुला काय वाटतंय? तू का आवरून आलं काहीतरी स्पेशल असेल म्हणून आलो. का जॉयचा बर्थडे म्हणून आला? जॉयचा बर्थडे. जॉयचा तर बर्थडे जॉयचा बर्थडे आहेच. पण काय माहितीये यार, कालपासून रात्रीपासून म्हणतोय काहीतरी सरप्राईज आहे. हे फक्त जॉयूला माहितीये, घरात कोणालाच नाही माहितीये. तूच सांग काय आहे ते. काय असेल, काय गेस पण नाही करू शकत. तू तर नाही गेस करू शकत, तू गेस कर. जॉय शेट, कायच माहिती. जॉय तू सांग. हो दे. काय गेस करू मी गेस केलेत बरं का, मी असं नाही गेस नाहीत केले. आपल्याला कुठं जायचं असेल सांग मला. ते नाही माहिती मला, पण मी गेस केलेत. तर मी अशा 2-3 जे माझ्या डोक्यात आले ते मी मलाच सेंड करून ठेवले चॅटमध्ये की हे असू शकतं. आता ते रिव्हील झाल्यावरच मी तुम्हाला दाखवते ते खरे का. कारण तिथे टायमिंग तर येणार ना, मी कधी टाकलंय. रात्रीच टाकून ठेवले. मम्मी तुला काय वाटतंय? मी आयडियाच नाही. तर म्हणते मी भैयाच्या वेवलेंथलाच नाहीये, मला माहितीच नाही. बरं, तो अजून काय एक हिंट विचार करू देतो. शकतो. मम्मी सकाळी तू सांग कुठं होती? कोण? मी बाहेर काय म्हणजे मी बाहेर होतो तेव्हा तू काय करत मी होती? बेडरूम मध्ये लॉक होते. बायजी आणि मम्मी लॉक होती बेडरूम मध्ये. मला काहीच माहित नाहीये त्याचं काय चाललंय. म्हणजे मी त्यांनी लॉक काढलं ना, मी बाहेर येऊन बघितलं पण त्यांनी काय केलंय, पण काहीच नव्हतं. कोण आलं होतं का? नव्हतं कोण आलं. धर बरं व्हिडिओ लॉक वगैरे व्हिडिओ धर की देऊ दे मला. हेतो धर अशी प्रेम मध्ये आली पाहिजे दीदी. गॅस बंद कर. जर मी गेस केलंय ते खरं आहे ना, तर मग मी सांगते मी एकटीनेच ओळखलंय का समीरने पण ओळखलंय. मी रिव्हील झालं सांगू शकतोय काय आहे, काय नाही. से हाय टू माय ब्लॉग. ब्लॉग मध्ये हाय कर माझ्या. तू ब्लॉग डेंजर. युट्यूब चॅनल पण सुरू केलंय आणि
इंस्टा पेज पण काढलंय पार्थ ब्लॉग्स म्हणून. तुला पण सरप्राईज. आज आपल्या युट्यूब चॅनलला 4 वर्ष पूर्ण झालेत आणि आजच झालेत आणि सेम 4 वर्षांनी ह्यांनी पण युट्यूब चॅनल काढलंय. Shit. कुणाला माहित होतं काय? थांब झाला माझा फोन आला. तुला कळायला पाहिजे होते, तुला कळायला पाहिजे होतं. मी 2 दिवस झालं असा फोन पकडायचं शिकत होतो. समीरने मला शिकवलंय की फोन कसं पकडतो. आम्ही जिम मध्ये सिरियस वर्कआउट करत होतो. इकडे लाईट आहे मागून. आम्ही जिम मध्ये सिरियस वर्कआउट करत होतो आणि अचानक माझ्यापाशी आला आणि म्हणला समीर असा कॅमेरा कसा नाही, मी पकडतात? 2 म्हणलं, दिवस असा पकडायचा जरा दिवस झालं. की नीट नाटक कॅमेरा पकडला जातो. पार्थ म्हणलं बरं ठीक आहे, मला पण काहीच क्लिक झालं नाही लवकर आणि आज डायरेक्ट पार्थ म्हणला युट्यूब YouTube चॅनल. मी 2 दिवस झालं मी म्हणलं तुला लॉरियलच्या ह्याच्यात आहे. मला ह्याचं काय माहितच नाही. 2:38 ला रात्री 2:30 वाजता विचार करून आधी 12:30 एक विचार केला ते टाकलं, परत 2:30 एक विचार केला ते टाकलं. जिओ फाउंडेशन युट्यूब चॅनल. मी एकटीच आहे घरात जी कसं काय? गेस्ट माझं चॅनल आहे कसं काय? बघू तू रात्री लिहून ठेवलेलं मला बोललेली ना. आणि मी टायमिंग बघू पण किती तिथं वाजता ठेवलंय ते. 2:38 AM. पण कसं गेस केलं? मी म्हणलं भैयाने 2-3 दिवसात सगळ्यात जास्त माझ्याशी काय बोलणं केलंय. युट्यूबला लोक इन्स्टाला साधे असायला लागतं, युट्यूबला असायला लागतं. दीदी मी ChatGPT वरनं थंबनेल बनवलाय. म्हणलं हे बघ एकतर जीवा रिलेटेड काहीतरी असणार आहे का, तर तो म्हणतोय जॉयच्या बर्थडेला करायचंय. मम्मीला सकाळी कोंडल्यावरतीच कळलं होतं. म्हणजे कळाय पाहिजे होतं कारण का मी तिलाच रिंग लाईट मागितली सकाळी स्टँड आणि साठी. मी बोलती कोणला तर मला लगेच कळलं असतं तर मला सकाळ सकाळ माझ्या डोक्यात आलं. मी तो म्हटलं त्यामुळे तू उठायच्या आधी मी आंघोळ करून ती शूट केलंय. आणि चुकून मला आली click कसं उठली झालं बघितलं नाही? का? हाय कर, माऊ हाय कर. आता 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 फेमसाठी चेहरा कुणाचा? आता जाय ब्लॉग मधला बर्थडे. हॅलो. पहिला ब्लॉग बर्थडेचा ना. माझा ब्लॉग पण जॉयच्या बर्थडेला पहिला टाकला होता. आम्ही मॅजिकाला गेलो तो आला आणि त्या दिवशी आम्ही दुसरा त्याच्या बर्थडेचा शूट करत होतो. हॅलो. जॉय डायरेक्ट गोल्डन प्ले बटन देणार आहे. कॉन्टेंट आहे आता मस्त. आता थांबायचं नाही. आता नाही. आता काय खरं नाही. मला वाटतंय की तुमच्या सगळ्यांचं कॉन्टेंट शूट बघून मला फोम होणार आहे. मी म्हणणार आहे कुठे रे माझं युट्यूब चॅनल टाका की त्याच्यावर काहीतरी. मला तर सकाळी एवढं कन्फ्युजन होतं, बोलू काय. कुणालाच माहित नाही काहीच म्हणतोय तो, सुचलं नाही. कुणालाच. मी त्याला मला वाटलं तुम्हाला तरी माहित असेल, तर कुणालाच नाही माहित. नाही रात्री आम्ही खूप आयडिया लावले पण नाही चाललं. नाही मी लावली ना रात्री. हो, तू लावलेली रात्री. आणि मी मम्मीला म्हणलं पण मम्मी म्हणली इथं आपण दोघीच आहे सांग. मी म्हणलं अगं पण ती जर खरं असेल तर मला ते तुला पण नाही फोडायचंय. म्हणजे आता जर मी तुला सांगितलं तर ते तुला पण समजेल ना ते खरं आहे तर. म्हणून मी माझी मलाच मेसेज करून ठेवते. तुला एवढं कसं काय आठवलं पण मी क्लिप दिलेलं. अरे मी असं मी हुशारच आहे. हा हुशारच आहे हा. सगळ्यात जास्त क्लिप समीरला होते. समीरला म्हणलेलं मी नाही, काहीतरी नाही. सुरू करू. अरे पण मी का युट्यूब असं गेस नाही रे डोक्यात आलं काय माझ्या. वाटलं? त्याला मला वाटलं काहीतरी business चालू काहीतरी. अरे काय रात्री business तरी? म्हटले ना दीदी, मला वाटलं कुठला तरी आपल्या आता ओल्ड मनीचा स्टोर वगैरे आता असेल, मी बघितलं पण असेल same कुठेतरी. guess आधी करत होते. हा काय म्हणलं सकाळी आपल्याला जायचंय म्हणलं हा डायरेक्ट स्टोर वर घेऊन जाईल आपल्याला. हा. मी पण माझा तेच हे guess बोलली होता. होती. माझा पण तोच गेस होता. तिथपर्यंतच होती मी लास्ट पहिला गेस केला होता तो जीवावाला बाहेर जायचं म्हणून. परत मी आंघोळ करताना म्हणलं जीवाचं नाहीये हे विषय, जीवाचा विषयच नाहीये हा रात्रीचा D10 मॅस्क लावतोय, वाफ घेतोय वाफ. मी म्हणलं, हा चेहरा काय नीट करतोय. ती काल काय झालं, आम्ही दोघं दिवसभर गाडीच्या सर्व्हिसिंग साठी फिरत होतो. त्याच्यामुळे ते किती ऊन होतं सर. मग असं वर खाली होतं जरा. बघ येतोय जमतंय मला जमतंय दिसतंय. तुला, जमतंय. समीरने शिकवलंय. सगळीकडे अँगल आहेत आमचे. समीरचे तर एवढे पेंडिंग ब्लॉग आहेत मला वाटते टाकल्यात भरून जातील. समीरला किती वेळा बोललं कर सुरू, पण समीरने काय केलं नाही. केलंय सुरू त्यांनी आपण शूट. IG ब्लॉगिंग नाही ना सुरू. Vlogging नाही केली. Vlogging ला एक- फनी व्हिडिओ सुरू केला. हा. समीरने आता ऑर्डर केले गोड सुरुवात झाली पाहिजे काहीतरी नवीन. म्हणून तू मागवलंय का. मी म्हणते कोण आलंय आपल्याकडे. बघू
हे तर भैयाला भेटलंय आता काय खरं आहे. कुछ मीठा हो जाय. आता खायचं गोड. आता खायचं गोड. नवीन सुरुवात आहे म्हणलं जरा नवीन काहीतरी स्वीटने चालू केलं पाहिजे. अरे असं केलं वहिनी. चांगलं आहे की रे, पहिल्यांदाच बघतोय. मम्मी दीदी जिंकली. नाही मस्त खरंच मस्त. हुशार आहे दीदी दीदी. हुशार मला आहे. ती मला काल पण बोलली होती, माझा जर केस राईट आला ना तर तू बोल, मी हुशार आहे. मी हुशार आहे, मी हुशार आहे. आता ब्लॉग नंतर कंटिन्यू करू. जॉयचा बर्थडे, राहिलंय केक त्याच्यामुळं आणायचा आपण आहे, सकाळपासून. ड्रेस आणायचा आहे, अजून काय आणायचंय, जॉयचे ट्रीट्स ट्रीट्स आणायच्या. मला दगडूशेठला पण जाऊन यायचंय देवाला. चल चला. जय गणेश. तर आपण पुण्यामध्ये राहतो, तर काही असू दे पहिल्यांदा इथं आल्याशिवाय काहीच आपलं सुरुवात होत नाही. म्हणजे ते काही का असू दे, आपला बर्थडे असू, न्यू इयर असू, आपण काही नवीन गोष्ट घेतलेल्या असू, आपण काही नवीन सुरू करत असलो, तिथं येणं मॅन्डेटरी. चला. 1 hour later. रेवतीच्या इथं आलो होतो आता छोटूला आणि रेवतीला घ्यायला. आता बघू रेवतीची रिॲक्शन. रेवतीला पण माहीत नाही आहे काय सरप्राईज आहे. तिला पण मी 2 दिवस झालं म्हणलंय की काहीतरी स्पेशल आहे, काहीतरी स्पेशल आहे. मग आता बघू, खाली आल्या आल्या सांगू आपण, मग रिॲक्शन बघू तिची. छोटूला बसू का, थांबा. छोटूला माहिती आहे सगळं. तुला नाही गेस कर काय होतं सरप्राईज. कसलं सरप्राईज? से हाय टू माय ब्लॉग. हाय. क्या कहना. हे का? हे मी ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केलं ओ माय गॉड, कॉंग्रॅट्स. आणि इन्स्टावरती पेज पण काढलं. ओ सांग कसलं? त्याला, ब्लॉगिंगचं पेज कॉंग्रॅट्स. झालं की. काय चांगलं म्हणणं ना. आहे तुझं ह्याबद्दल? हाय गाईज. काय बोललं होतं? ग्रो करा ॲज अ चॅनल. काय बोललं? थँक्यू. नाही नाही, काय तर 2 शब्द बोल ज्याने की असं लोकांना वाटलं पाहिजे की तू सपोर्टमध्ये आहेस आमच्या. सपोर्ट तर आत्ता मला तर सांगितलं नाही तर मी लगेच सबस्क्राईब फॉलो सगळं काय अजून तर हिने केलं नाही. सांगितलंच आत्ता मला. तुला कळायला पाहिजे. तू काय गेस केलं तर काल? काहीतरी कंपनी का काय ब्रँड वगैरे काहीतरी सुरू करणार. तिने पण काल गेस केलं तर माहिती मला म्हणली. ओ माय गॉड. काय माहिती होतं तुला? नाही रे, मला माहिती तू काय सुरू केलंय म्हणले. नाही, तू चुकून बोललेला ना, काहीतरी हिंट दिलेली काय म्हणते? की आता मी जे सुरू करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला डिझाईन वगैरे बनवून दे. हे तू बोलला. मग थंबनेल तर तूच बनवणार आहे की? येस येस आमची शुअर. घरची एडिटर आहे. छोटू हाय म्हण आपलं ब्लॉग मध्ये. हाय. हाय. आता मूड बघ. नाही, मूड नाही. हे छोटू हाय बोल. यूट्यूब चॅनल छोटी. कोणाचं आहे? अरे तिकडं इकडे नाही, बघ. ॲटिट्यूड दाखवतोय बघितलं का? जाऊन दे. नाही चला घ्यायचं. चला जाऊ. येस. आणि मला किती 2-3 दिवस आधी बोललं की काहीतरी मी ब्रँड सुरू केला की तुम्हाला करून दे डिझाईन्स आणि हे काय बोलतात त्याला ग्राफिक्स वगैरे सगळं. मग मला थोडासा आयडिया आली काहीतरी बोलतोय आणि 2-3 दिवस झाले म्हणतोय की आता बघ तू सरप्राईज वगैरे काहीतरी सुरू करणार आहे. मला तेच वाटलं. मग मी त्याला काल म्हटलं की हां मला कळालंय तू काय करणार आहे. तर त्याचं पूर्ण हे झालेलं की त्याला असं थोडंसं वाटत होतं की हिला खरं कळालंय. अगं दीदीने बरोबर गेस केलं माहिती. मला ह्याची आयडियाच नव्हती. 1% पण आयडिया नव्हती ह्याची. कारण का सगळ्याला माहिती मी किती बोलायला घाबरतो ब्लॉग्स मध्ये. म्हणजे कॅमेरा शाय दीदीच्या ब्लॉग मध्ये बघितलंय ना सगळ्यांनी कसा करतो मी. त्यामुळे तू आणि अशी तुला हिंड दिली असती ना मग तुला समजलं असतं. मग तू चांगले कपडे घातले असते की मग ती नॅचरल राहिला नसतं ना ब्लॉग. समजून आला असतं. चालायचं असं तर असं. जायचं बड्डे तर होताच की, पण तू आवराय पाहिजे होतं. अरे मी विचारलेलं ना मग
मग जॉयच्या बोला ना. बर्थडेला का नाही आवडलं ते बर्थडेला आता चला आता मग शॉपिंग डिरेक्ट शॉपिंग करायला. डिरेक्ट शॉपिंग. आता पहिल्यांदा तर छोटूची आणि जॉयची ट्रीट घ्यायच्या. शॉपिंग हो ट्रीट्स घ्यायचे. आणि- जॉयचं तर गिफ्ट आणलं. त्यांचा फिशचा केक घ्यायचा आहे छोटासा. आधी ते घेऊन मग घरी जाऊ. मग त्यांच्या शॉपिंगला जायचंय. कपडे घ्यायच्यात बाबा पोरांना. कपडे दोघांना. कपडे आणि कपडे आणि काय रे? ते बाहुली ती घ्यायची. बाहुली. बाहुल आणि हुड घ्यायचंय. पार्टी आहे का दोघांची? हो बर्थडे पार्टी. छोटू बर्थडे इकडे पार्टी. बघ. कसे गणपती बाप्पा आमचे. काय बोलला? जड आहे. जड बोललो का मी? जड बोलला तू त्याला. नाही छोटस विचार. छोटस आहे. कुठे आहे जॉय? खाली सोड. ठेव ठेव ठेव. अरे कुठे कसं आहे? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ब्रदर्स. ब्रदर्स भेटले. हॅपी बर्थडे. हे कुठे गेली? पुढे या. नाही नाही सुरू आहे, असं. कुठे चाललंय सांगा. जॉय आणि छोटूसाठी गिफ्ट घ्यायला. ब्लड फ्लो वाढतो. भाजी असं असं ब्रिसल आपली कामं नाहीये. आपली कामं नाहीये ती. आपण येऊन फक्त इथे कुठली गोष्ट एकदम युनिक दिसते त्याचाच फोकस असतो आपला. आपण हत्यारा घेऊ. हत्यार तिथे डेंजर. पण हे पण खूप तुला गिफ्ट बर्थडे बॉय. काय 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 आणलं? मम्मीने सांगितलेलं जॉयला बाऊल आणा तर मम्मीचं गिफ्ट आणलंय बाऊल. परत अजून मम्मी हे बघ तुला आणाय सांगितलेलं. काय आणलंय तुला? इकडे ये. इकडे जा, इकडे. अजून हे तर मागे हे आणलाय बेल्ट जो की आम्हाला आवडत नाही ड्रेस घालाय म्हणून आम्ही असा बर छोटासा आणलाय. कळणार पण छान आहे बाबा. बायाजी कंगवा आणलाय जॉयला. कांगवा मी एन्जॉय दोघं वापरणार आहे. हा असू दे छान. लाईट लाव ग. काय जाई ती जाऊन दे. मटण आणलं मटण. अरे वा मस्त आहे बाऊला. हा काच आहे बघ बघ जा रिव्ह्यू कर. जा जा बघ बघ सगळं इकडे हा छान आहे. घालून बघ बाबूला बेल्ट. बघा छोटं कुठे गेला? हो मस्त. कुठं आहात? भूक लागली पण आम्ही आता पाणीपुरी खायला चाललोय. कारण का मटण बनवायला टाइम आहे. विचारू किती टाइम आहे? काय गं मम्मी किती वेळ लागल? आता तू घेऊन आ. शिजवायचंय. बर मग आम्ही तोपर्यंत पाणीपुरी खाऊन येतो. काय मला वाटते सांगू शकत नाही. मला काय असं टिप नाहीये. काय से हाय टू माय ब्लॉग. हाय क्या कहना हिंदीत आहे. हिंदी बोल पहिले. भाई आप मार्केट खत्म होने वाला है क्योंकि आप पार्थ भाई मार्केट में उतर चुके हैं. आपल्या कोणाला हिंदी जमतं का? मी सकाळपासून विचार करतोय नक्की पार्थ भाऊ काय चालू करतोय. आम्हाला वाटत होतं बिझनेस चालू करतोय. नवीन डोक्यात प्लॅन आलाय. सामा काय म्हणलं माहितीये का? घर घेतोय काय? सरप्राईज चांगलं होतं. सरप्राईज. आता आवडलं. हीच मी म्हणत होतो आधीपासून पार्ट सेटला की करा चालू करायला कोणी पाहिजे होतं? सामीने करायला पाहिजे. समीर उतरला होता. अरे पण आपण दुसरं काहीतरी चालू केलं. पण जाऊन देत लेट पण झालं. लेट झालं पण आता मला मानव घ्यायला लागलं. समीर नाही घेतलं म्हणून. काय रे चिमटे चिमटे आमच्याकडे. आम्ही करतोय फक्त त्या पॅचला लाइटिंग जिथे जॉयचा 5th बर्थडे डेकोरेशन केले आत थोडं बघ बरं लाव. पडशील. खा खा खा. रेड हँडच सापडली.
तुला 5 मानलेलं मी आत्ताच. खोटरडे. बरोबर आहे ना? काय बनवते ते जॉयचं केक? केक बनवते मी. ट्रीट. मी बनवू शकतो त्याला काय तर. कधी गं? अरे आत बाळा. इकडे बाहेर कॉर्नर्स म्हणलं ना तुला काय तर कर. अरे नाही ती पण नीट लावलेलं मी. मम्मीकडे बघ ना. हो हा, बघितलं. आग इकडं नाही बघत आम्ही. हा, मागं सरकव जरा ताट. हा, बघितलं. ओके. दर फुकायचं बाई. आपण? बस काय हा, बस. बर बस. फुकायचंय आपण. हम्म. 1 2 3. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे डिअर जॉय. हॅपी बर्थडे टू यू. हा तू चार त्याला मी खातो इकडून. मस्तच की. वेलकम टू युट्यूब. वेलकम टू युट्यूबने पाठवलाय का मला. हो, खास त्यांना कळलं. येस, पार्थ सरांनी जरा युट्यूब चॅनल काढलं. चिखलबागला जाणार होते. तू लावलं का पहिला? चिखलबागला जाणार होता तेव्हा समीर घेऊन येणार होता. पण तीच कॅन्सल. अच्छा म्हणून सरप्राईज काय तू एकटाच देणार का? केक कापणार आहे आता. सरप्राईज केक आणलाय मला ह्या सगळ्यांनी. सरप्राईज केक आणला. जॉय आणि मी कापणार आहे आता केक. जॉय बर्थडे बॉय. बर्थडेचा पण कापू आपण आणि हा पण कापू युट्यूब. सगळे लोक 1000 10,000 सबस्क्रायबर झाल्यावरती करतात. आमच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे की तुम्ही स्टार्ट केलंय. सुरुवात माझी सुरुवातच मोठी. सरप्राईज काय दाखवू का तुम्हाला? अरे नवीन युट्यूब दाखव की. चॅनल. नवीन युट्यूब चॅनल काढलंय. ब्लॉग सुरू इथं. ब्लॉग सुरू म्हणलं केसुरीट करते ते दोघं. काय रे आता नाही ऐकत. आता ब्लॉगिंग आहे. कुणालाच नाही माहिती. सगळ्यांना सरप्राईज आहे आज. त्याला वाटलं काहीतरी सुरू करणार आहे आता रात्री. त्याला वाटलं एसी सुरू करणार आहे रात्री. आता ट्रिप लय मोठ्या निघणार. विजन बोर्डवरच्या ट्रिप निघणार आता. नाही चालतंय ठेवतो. केक कापतो. की तू सुरू केलं. अँड वेलकम टू युट्यूब. तुम्ही पण सबस्क्राईब करा. सगळ्यांनी आपण सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथंच बंद करूया. नेक्स्ट ब्लॉग काहीतरी एकदम मस्त करू. तसंही मी फलटणला जाणार आहे. फुटबॉल मॅचेस आहेत.